थँक्यू डेजय. महालक्ष्मी क्रिकेट संघाचा देखील फार मोठा पाठिंबा या क्रीडा स्पर्धेला. आणि गोलंदाज तेजस लेकुरवालेच्या समोर अनिल. शरीराचा वेध घेणारा हा देखील बॉल. नवीन बॅट्समन अनिल आलेत. सध्या अनिल वरती आता ती जबाबदारी. अमर आणि अनिल. तेजस लेकुरवालेच्या गोलंदाजीकडे पाहिलं ना तर मागच्या 8 चेंडू मध्ये किमान 6 चेंडू शरीराचा वेध घेणारे ठरलेत. किमान 5 ते 6. 3 विकेट त्याने घेतला म्हणजे 5 चेंडू शरीरावरती लागलेत. म्हणजे जणू काही या वेगवान बॉलरने फलंदाजाच्या शरीराचाच वेध घेणारा. म्हणजे एकतर स्टंप वरती नाही तर मग शरीरावरती. म्हणजे स्टंप ची जी रेंज आहे, फलंदाज जिथे उभा आहे ती जी रेंज आहे, त्या रेंज पासून एकही चेंडू त्याने दूर टाकला नाही. सातत्याने बरोबर समोरासमोर कट टू कट बॉलिंग करतोय तो मात्र गोलंदाज तेजस लेकुरवाले. स्टेप आउट केला अनिलच्या बॅट मधून स्ट्रोक. महेंद्र लेकुरवाले लॉंग ऑन मध्ये फेकी करतोय. क्विक थ्रो केला, इथून सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत मात्र 16. टप्पा टप्प्याने स्कोर वाढतोय पण सिंगल डबलने अजूनही तो पहिला षटकार. ब्रदर्स 11 धोत्रे संघाच्या स्कोर कार्ड वरती तो पहिला सिक्सर अमर मारेल का अनिल मारेल, यासाठी आता दोघांमध्ये ती बॅटिंग इथून सुरू करावे लागेल. ते स्ट्रोक खेचावे लागतील. अमरच्या बॅटमधून स्ट्रोक. लॉंग ऑन कडे पुन्हा महेंद्र लेकुरवाले उभा आहे आपल्या संघासाठी. आणखीन एक सिंगल मिळेल. धावा फलकावरती धावा आहेत 17. अमर अनिल दोघांनाही इथून मात्र स्कोर 50 पर्यंत, किमान 50. किरण रसाल, निलेश रसाल यांच्या संघाला जर का अमर अनिल या जोडीने 50 पर्यंत धावा उभारून दिल्या तर ती चांगली टोटल होईल. 2 ओव्हर 4 बॉल 3 विकेट आणि 17 धावा. 5वा चेंडू आणि क्लीन बोल्ड. लेग स्टिक वाकवली आहे तेजस लेकुरवालेने. झटका क्रमांक 4. फलंदाज आउट. कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं, ही गोष्ट लक्षात असू द्या. बॉलर तयार तेजस. शेवटचा बॉल आदित्यच्या विरोधात. 52 चेंडूचा मारा केला आणि षटक क्रमांक 3 पूर्ण करत तेजस लेकुरवालेने 2 ओव्हरचा स्पेल टाकला. 2 ओव्हर मध्ये त्याने धावा दिल्या त्या 11, विकेट कमावल्या 4. खतरनाक गोलंदाजी केली ती मात्र तेजस लेकुरवालेने. ड्रिंक्स ब्रेक्स आपण इथून देत आहोत. विकेट आतापर्यंत आउट झालेले ते 4 धावा आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 17. सोमजा 11 सावळे संघ आणि त्यांच्या विरोधात आई एकविरा कोलारे अशी पुढील मॅच असेल. इनिंग ब्रेक मध्ये कॅप्टन टॉस साठी येणं गरजेचं आहे. आदित्य भोईर, पिंपलोलीचे आदित्य भोईर आमचे छोटे, ज्यांचे विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी दरवर्षी, म्हणजे डेची स्पर्धा असो की नाईटची स्पर्धा असो, पिंपलोलीचा आदित्य भोईर त्याला जेव्हा सुट्टी असते ना तो या भाकरीचा बडा ग्राउंड वरती स्टार्ट टू एंड टुर्नामेंट साठी त्याचं सहकार्य असतं. त्याचे आपण कौतुक करूया. स्कोर कार्ड वरती 3 ओव्हर 17 आहेत. आदित्य आणि त्याच्या साथीला मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये तो अमर. आता ते सिक्सर हवेत अमरच्या बॅटमधून, ते चौकार हवेत अमरच्या बॅटमधून. त्यासाठी नवीन आलेला बॉलर हरेश. महालक्ष्मीचा नवीन बॉलर अजय बघा. व्हाईट बॉल टाकलाय. एक्स्ट्राची धाव. इथून मात्र बॉलर आला हरेश. हरेशच्या ओव्हर मध्ये आता त्या रन्स हव्यात. 18 धावा आहेत. हरेश माळी ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. अमरच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. समोरून खेळाडू आला. बॉल आता तो निसटला. दुसऱ्या रन साठी अमर निघाला आणि 2 धावा इथून पूर्ण करत ब्रदर्स 11 धोत्रे संघाचा स्कोर आहे तो मात्र 20. 1 बॉल 20. चौथी ओव्हर चालू आहे.
अजूनही म्हणजे जवळपास 19 बॉलचा खेळ झालाय, पण अजूनही तो पहिला मोठा फटका हवाय षटकाराचा. 20 धावा. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन करतायत. हरेश माळीचा हा चेंडू, पंचांची तटस्थ भूमिका अर्थात डॉट बॉल. अमरने हा बॉल लेफ्ट केला. कदाचित त्याला वाटलं की हा चेंडू बाहेर आहे, पण पंचांची पाहणी, योग्य निर्णय त्यांनी दिलेला. इथून डॉट बॉल. 2 बॉल धावा आहेत 20. अमरच्या बॅट मधून हात खुले करणारा हा स्ट्रोक. समोर चेंडू ढकलला आतमध्ये. एफर्ट्स होते, प्रयत्न केले. 1 2 3 धावा कंप्लीट आणि फलंदाज आउट. 3 धावा आणि रन आउट ची विकेट. आवश्यकता नव्हती, अमर बॅटिंग करू शकत होता आणि आता रन आउटच्या स्वरूपात अमर इथून आउट होताना एक मोठी विकेट. टीम ब्रदर्स 11 धोतर संघाची फलंदाज बाद. चौकार अडवलेला फलंदाज रनआउट. बॅटिंग साठी उतरले ऍडव्होकेट सुदाम धुळे. सुदाम म्हणजे चांगला फिनिशर आहे, खरं तर मोठी असते बॅटिंग मधली. हरेश माळीलाही माहिती आहे की आता सुदाम आलाय म्हणजे फिल्डिंगला इथून आपण त्या 2 ओव्हर मध्ये झालेल्या मिस्टेक थांबवावे लागते. हरेशचा बॉल इथून देखील डॉट. 0 धावा या बॉलवरती. आदित्य खेळतोय, सुदाम साथीला आहे. स्कोर आहे ब्रदर्स 11 धोतर संघाचा 23. 5 विकेट आउट झाल्यात. अजून 8 बॉल बाकी आहेत. 8 बॉल मध्ये 27 केला तरी 50 होते. आदित्य नवोदित आहे, संधी मिळालेली आणि त्या संधीचं सोनं त्याला करायचंय. एखादा तरी बॉल त्याच्या बॅटच्या रडार मध्ये आला तर तो भिरकावून देईल. पण इथून आणखीन एक डॉट बॉल. मोरिया 11 माळेवाडी. हरेश माळीने 2 लगातार डॉट बॉल फेकले. 5 चेंडू कंप्लीट केलेत. धावा आहेत 23. आरसीबीचा टीम डेव्हिड म्हणतो ना की जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करतो ना तर आमच्या प्लेयर मध्ये रेस लागते की कोण ग्राउंडच्या रूप वरती छप्पर वरती सिक्सर मारेल. तशी प्रॅक्टिस तुम्हाला करायला लागेल की कोणता खेळाडू किती उंच सिक्सर मारेल.
तरच तुमचे स्ट्रोक सिलेक्शन कदाचित सुधारेल. इथून आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 4 कंप्लीट करत असताना 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती धावा आहेत त्या मात्र 23. विकेट आउट झाल्यात 5. शेवटची ओव्हर इथून असेल आणि टीम आई एकविरा कोल्हारे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम खेळणार आहे ती यानंतर त्या टीमलाही आपण इन्व्हाइट करूया. सोमजाई 11 सावळे. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. तर या स्पर्धेसाठी आम्हाला इंटरनेटची सुपर स्पीडने ज्यांचा इंटरनेट आहे ते उमेश विरले यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच उमेश. खरं तर काल थोडा इंटरनेटचा इश्यू होता पण आज मात्र उमेश विरले यांचा इंटरनेट व्यवस्थित आहे आणि केटीसी लाईव्ह इव्हेंट स्वतः उमेश विरले आज खरं तर उपस्थित राहून इंटरनेट मात्र व्यवस्थित सुरू केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार. डीजे ऑपरेटर करण आज मॅच शेवटची होईपर्यंत आपण डीजे सोडू नका. तुमच्या ऑपरेटिंगची आज गरज आहे. महापोलीस संघ देखील चौथ्या रात्रीमध्ये आपल्याला दिसेल. चांगला लॉट्स आहे ज्यावेळी तो लॉट्स आम्ही तुम्हाला लास्ट ओव्हर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहे तो मात्र टीम अमर माली. लास्ट ओव्हर आहे. अवघ्या धावा आहेत 23. सुदाम स्ट्राइक करेनला पहिला बॉल. सुदाम खरं तर या बॉलरचा अंदाज घेतो. पहिलाच बॉल ऑन साइडला मारायचा प्रयत्न होता. कनेक्शन होणं फार गरजेचं आहे. जर बॉल कनेक्ट झाला नाही तर मग तुमची ऑन साइडला मारण्याची ताकद तिथे वेस्ट जाते. कनेक्शन करता आलेलं नाही आतापर्यंत सुदाम आदित्यला. अमर माळी नवीन बॉलर आहे त्याच्या विरोधात. सुदामच्या बॅटमधून स्ट्रोक. हवाई हल्ला चढवलाय सुदामने आणि पकडली कॅच. छोटा खेळाडू सिद्धी थेर. सिद्धीने पकडली कॅच. अप्रतिम झेल सिद्धी थेर. थँक्यू डीजे. सिद्धी थेर बघा पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट मध्ये तो उतरलाय. महेंद्र लेकुरवाल्याने बऱ्याच पावसाळ्या पाहिले उन्हाळे पाहिले बराच सीझन खेळला पण सिद्धी थेर पहिल्यांदा उतरला आणि त्याने उलट्या बाजूने कॅच पकडली. विकेट आली ती सुदाम या फलंदाजाची. नवीन बॅट्समन दीपक आलेत. शेवटचे बॉल बाकी आहेत 4. धावा आहेत त्या 23. दीपकने वाह सुंदर फटका. हा सूर्यकुमार आहे. सूर्यकुमार धोत्रे संघाला ज्याने मारलाय चौकार. खतरनाक स्ट्रोक होता. पहिल्या 6 फलंदाजांना जे जमलं नाही ते धोत्रेच्या दीपकने केलं. म्हणून मुंबई इंडियन्स सूर्यकुमार यादव आला की प्रेक्षकांना वाटतं की आता स्कोर वाढेल. तसा धोत्रे संघाचा हा सूर्यकुमार अर्थात दीपकच्या बॅटमधून आलेला चौकार. प्रचंड खुश आहेत. 27 धावा ऑनबोर्ड आहेत. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. दीपकला अशीच खेळी करावे लागेल. समोर ठेवला तर यावेळेस अमर माळीने डॉट बॉल आलाय. दीपक अजून 2 बॉल आहेत त्याच्याकडे. 2 बॉल मध्ये जरी तो 2 सिक्सर 2 चौकारदारी मारतोय तरी 35 पार स्कोर म्हणजे फाईट करण्यासाठी ब्रेक करणार आपण टॉस साठी उपस्थित व्हा.
तुमचे फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. सोमजा 11 सावळे आणि आई एकविरा कोल्हारे यानंतर होणारी मॅच. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. खरं तर आज मुंबई वर्सेस CSK चा सामना आहे. बरेचसे प्रेक्षकांचंही त्याही IPL च्या मॅच कडे लक्ष लागलेलं आहे आणि आता देखील हळूहळू प्रेक्षक ग्राउंड वरती येतात. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कालची रात्र प्रचंड गर्दी होती. काल ओपनिंगचा दिवस. चला बॉल फलंदाजांकडे. आमचे दोन छोटे आहेत बघा स्टेजच्या समोर. महेंद्र दादा फलंदाजांना स्टेजच्या समोर पाठवा. जिथे दोन आमचे छोटे व्हॉलेंटियर आहेत त्यांच्याकडे चेंडू आणि जे मॅच मध्ये यूज झालेले बॉल आहेत ते देखील आदित्य तुमच्याकडे ठेवा. आदित्य भोईर खरं तर आमचा कट्टर क्रिकेटचा समोर. काल बिझी होते जरा त्यामुळे आज ते आवर्जून शेवटपर्यंत थांबणार. 4 रात्र पुढचे आदित्य भोईर आणि त्याची टीम व्हॉलेंटियरच्या भूमिकेत. आणि चला फलंदाज लवकर चला. आई एकविरा कोल्हारेचा कर्णधार स्टेजच्या उजव्या बाजूने त्याची ग्रँड एंट्री. टीमचं स्वागत आम्ही करतो. आकाश आपलं सहर्ष स्वागत. सोमजा 11 सावळे संघाचा कर्णधार अमर. जरा का आपण इथे उपस्थित असाल मॅच लाईव्ह पाहत असाल तर आपण लवकरात लवकर मैदानावरती दाखल व्हा. चला पुढील इनिंग मध्ये विजयासाठी लक्ष इथून सेट झालेलं आहे. 30 बॉल आणि 31 बॉल मध्ये 31 पाहिजेत. आज कमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आपल्याला ऐकायला मिळेल सुनीलजी शेळके सरांचा. सर थोडं विश्रांती करतायत. खरं तर फार बिझी असतात, कामामध्ये व्यस्त असतात. आज आवर्जून त्यांनी आपल्याला टाइम दिला आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. खरं तर मोरिया 11 माळेवाडी या संघासाठी मात्र नंदुशेठ माळी यांच्या वतीने मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. भरपूर चांगले सपोर्टर आहेत. त्यांच्या वतीने यावर्षी टी-शर्ट देखील पुरस्कृत करण्यात आला. बालेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच देखील नंदुशेठ माळी आज व्यस्त आहेत पण तरी देखील लाईव्ह या मॅचला ते एन्जॉय करतायत. या स्पर्धेसाठी देखील त्यांच्या शुभेच्छा आल्यात. शुभेच्छांचा स्वीकार. आणि 30 बॉल 31 चा टार्गेट. महेंद्र लेकुरवाले जुना जाणता क्रिकेटर ओपनरच्या भूमिकेत आणि त्याच्या साथीला स्ट्रायकर एंडला तेजस लेकुरवाले अष्टपैलू आणि पहिला बॉलर सनीची ओव्हर इथून सुरू. पहिला बॉल तेजस लेकुरवालेच्या शरीराचा वेध घेणारा. क्रिकेटमध्ये पलटवार कसा करावा ज्या तेजस लेकुरवालेने 6 बॉल फलंदाजाच्या शरीरावरती टाकले. सनी आला धोतर त्याने पहिला चेंडू तेजसच्या शरीराचा वेध घेणारा टाकला. म्हणजे हे बरोबर प्रत्युत्तर होतं सनीचं तेजस लेकुरवालेला. 31 धावाही सोप्या नाही आहेत. कारण जर का अशीच गोलंदाजी झाली, प्रेशर बनवलं, विकेट कमावल्या तर ब्रदर्स 11 धोत्रेलाही सामना जिंकण्याची चान्स असेल. लक्ष एवढंच आहे की आता सुरुवातीपासून विकेट घेणं धोत्रेसाठी इम्पॉर्टंट आहे. टप्पा पडल्यानंतर पुढे आला होता तेजस. टायमिंग जुळलं नाही आणि पंचाचा निर्णय आला. व्हाईट बॉल. सगळ्या आमच्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. आजची रात्र खरं तर आज 8 अशा टीम खेळणार आहेत की ज्या यावर्षीच्या सीझन मध्ये पहिल्या ट्रॉफीसाठी प्रयत्न करतायत. खरं तर आयोजकांनाही आज आनंद वाटेल की 8 मधील एक पहिल्यांदा यावर्षीच्या सीझन मध्ये ट्रॉफी जिंकेल. बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता तेजसचा. पहिली सिंगल बॅटरच्या माध्यमातून 2 धावा ऑनबोर्ड आहेत. 2 बॉल 2. या स्पर्धेचे आयोजक माननीय श्रीमान संजयजी कराले आणि सूरजजी घोडविंदे. सूरज घोडविंदे अत्यंत हुशार आहेत. त्यांनाही माहिती आहे की कुठला संघ कुठल्या लॉट्स मध्ये कशा पद्धतीने मॅचेस अरेंज करायचा आणि त्यानुसार मध्ये आजच्या 8 टीम एक टीमचं स्वप्न या वर्षीच्या नाईट टुर्नामेंट मध्ये ट्रॉफी जिंकण्याचं नक्की पूर्ण होईल. 8ही टीमला आमच्या शुभेच्छा आहेत. चांगला खेळ त्यांना करायचा. 2 बॉल 2. सनी धोत्रे संघाकडून चांगली सुरुवात करतो. महेंद्र लेकुरवालेच्या बॅटमधून स्ट्रोक शॉट मिड विकेटला बॉल अडवलाय. रनआउटची चान्स होती. थोडा लेट थ्रो केला पण तरी देखील चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल कारण चौकार त्याने वाचवलाय. धावा आहेत 3 बॉल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 3. 31 धावा करायच्या. 30 बॉल आहे. प्रत्येक बॉल मध्ये 1 धाव वाचवायची आणि सध्या सनीच्या बॉलिंग वरती
3 बॉल मध्ये 3 झालेले. समजा 11 सावळ्याचं देखील कॅप्टन इथे उपस्थित झालेलं आहे. सूरजजी गोडविंदे या ठिकाणी आहेत. मी आत्मारामजी गोडविंदे अर्थात आप्पांना विनंती करेल की आप्पा पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभास्ते करावा. क्लीन बोल्ड बघायचंय या ठिकाणी. स्टंप वरती लागलाय बॉल. मोठी विकेट. पहिला धक्का दिलाय तो मात्र फलंदाज तेजस स्वरूपात. आत्मारामजी गोडविंदे साहेबांच्या शुभ असते. नेक्स्ट मॅचचा टॉस. हेड की टेल. टॉस जिंकला समजा 11 सावलेने. रोहिदास आपला डिसिजन पेंडिंग ठेवतायत. चला दोन्ही कॅप्टन आयोजकांच्या आधी भेट घ्या. सूरज गोडविंदे यांना भेटा, त्यानंतरच मॅच साठी डिसिजन देखील रोहिदास द्या, कारण 4 ओव्हर आता बाकी आहेत. विकेट वरती विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल वरती डॉट बॉल काढावे लागतील आणि हेच प्रेशर जर का क्रिएट केलं टीम ब्रदर्स 11 धोत्रेने तर 31 धावा त्यांना वाचवता येतील. धावा खरं तर किती कमी असू द्या, जर तुम्ही हिम्मत ठेवली तर धावा वाचवता येतात. वातावरणाचा फायदा तुम्हाला घ्यावा लागेल. खूप छान हवा सुटली आहे, वाऱ्याची झुळूक म्हणजे जणू काही नॅचरल एसी. सूरज गोडविंदे चांगलं मैदान, स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण, बाकरीचा पडा आणि या वातावरणामध्ये खूप छान क्रिकेट आणि चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. नवीन बॅटर आले यश लेकरवाले, फलंदाज तेजस परतल्यानंतर. वेगवान बॉल सनीचा. लगातार या वेगवान माऱ्याने 5 चेंडू कंप्लीट केले. धावा आहेत त्या 3. ऑनलाईन मॅच पाहणारे आमचे प्रेक्षक देखील थोडं कन्फ्युज असतील की 31 करायच्यात, पण तरी देखील 3 धावा संख्येवरती पहिली विकेट आउट केली आणि 5 चेंडू कंप्लीट केले. म्हणजे पॉवर प्ले मध्ये मोरिया 11 मालेवाडीला देखील इथून थोडं बॅकफुटवर ढकललं ते सनीने. यश लेकरवाले पहिला डॉट बॉल फेस केलाय. मागे टाकण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेरून चेंडू निघाला. वाईट बॉल. आमच्या अंपायरची ऍक्शन जबरदस्त आहे. सिलिंगचा फॅनही तेवढा स्पीडने फिरत नसेल तेवढं आमच्या पंचांची ऍक्शन आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आजच्या रात्रीमध्ये लकी ड्रॉ मध्ये कूलर असेल. बरोबर आम्ही 10 वाजता आमच्या प्रेक्षकांपर्यंत चिठ्ठ्या पुरवणार आहोत. शेवटचा बॉल, षटक क्रमांक 1. पहिली ओव्हर कंप्लीट झाली. धावा आल्यात फक्त 4. आम्ही लढू शकतो, आम्ही जिंकू शकतो, याची सुरुवात ब्रदर्स 11 धोत्रेने केली आहे. येणारे 24 बॉल आणि 27 धावांची गरज आहे टीम मोरिया 11 मालेवाडी या संघाला. लक्ष थोडस सोपं वाटतंय धाव पुस्तकावरती, पण मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिकली ते चेस करत असताना थोड्या अडचणी वाढवल्यात पहिल्या बॉलर सनीने. चला टाइम अजिबात घेऊ नका, विदिन टाइम तुम्हाला ओव्हर टाकायच्या. समजा 11 सावळे संघाने टॉस जिंकलाय, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आई एकविरा कोल्हारे, आकाश कोल्हारे टीमला यानंतरच्या मॅच मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करायची आणि दोन्ही कॅप्टन स्टेज वरती. या स्पर्धेचे आयोजक सूरजजी गोडविंदे यांच्याशी आपण संपर्क साधा. समीर मिनमिने आणि त्याचबरोबर कोल्हारे गावचे उद्योजक जयवंत हजारे अर्थात जेडी बाई यांचं आगमन होतं. मी विनंती करेल जयवंत हजारे दादांना की आपण या मंचावरती येऊन आसन सवा आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. नवीन बॉलर आलेत. सूरज धोत्रे संघाकडे सनी आहे, धोत्रे संघाकडे सूरज आहे. सगळे उगवते सितारे आहेत. पण मोरिया 11 मालेवाडीकडे महेंद्र आहे, महेंद्र लेकुरवाले अनुभवी फलंदाज. महेंद्र सिंग धोनीच्या बरोबरीने क्रिकेटची सुरुवात केली होती. आजही धोनी IPL खेळतो, आजही महेंद्र मोरिया 11 मालेवाडीमध्ये खेळतोय. 24 बॉल 27 धावांची गरज आहे. पहिला बॉल महेंद्रच्या बॅटमधून लॉंग ऑफचा खेळाडू त्याच्या डोक्यावरून चाललाय. बॉल बाउंड्री पार. रिस्क घेतली महेंद्रने. त्याला माहित आहे की प्रेशर घेऊन चालणार नाही. जे प्रेशर बनवलं होतं सनीने त्या प्रेशरला बाजूला सारत हा स्ट्रोक सजवला आणि लॉंग ऑफला बीट करून बॉल चालला सीमा पार. पहिली बाउंड्री खेचली महेंद्रने. प्रेशर थोडं रिलीज केलं. आता मॅच मध्ये बॉल बाकी 23 धावा करायच्या. इथून अजूनही 24. अजूनही मॅच
फुल टॉस इथून मात्र शॉर्ट फाईन लेगला बीट करून बॉल चालला सीमा पार. आणखीन एक महेंद्र लेकुरवाले झाला. बॅक टू बॅक चौकार. खतरनाक बॅटिंग. थँक्यू डीजे. या चौकाराने खरं तर स्कोर 12 पर्यंत होता, पण महेंद्रला स्ट्रोक मारण्याचा इथे देखील तो मोह आवरला नाही. त्याला वाटलं की कदाचित बॅटवरती बॉल येतो. परत एकदा रिस्क घेतली आणि विकेट. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये किरण रसाल होते त्या ठिकाणी. करण लेकुरवाले नवीन फलंदाज. हार्दिक पांड्याचा तो फॅन आहे. या क्रीडा स्पर्धेचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संजयजी कराळे साहेबांचं आगमन आणि त्यांचा सुपुत्र आदित्य संजय कराळे यांचं या क्रीडांगणावरती सहर्ष सहर्ष स्वागत. आदरणीय मनोहरजी हजारे साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत महेंद्रजी विरळे साहेबांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. हजारे साहेब आपण मंचावरती या. महेंद्र विरळे दादा आपणही मंचावरती या. आणि मोठी मॅच यानंतर ती मात्र आई एकविरा कोल्हारे वर्सेस सोमजा 11 सावले. करणच्या विरोधात सूरजचा हा बॉल डॉट बॉलची फेक केली. प्रेशर बनवण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. एफर्ट्स लावतोय ब्रदर्स 11 धोत्रे आणि आदरणीय हजारे साहेबांचं मनोहरजी हजारे साहेबांचं सहर्ष स्वागत. महेंद्र बिर्ले दादा आपलं देखील माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वाह चांगला बॉल टाकलाय तो मात्र सूरजने. बॅक टू बॅक डॉट बॉल. करण आल्या आल्या खरं तर बॅटचा स्पीड भरपूर आहे पण कनेक्शनच नाहीये. 2 लगातार डॉट बॉल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 13. 5 चेंडू संपले सूरजचे आणि लास्ट बॉल ऑफ दी सेकंड ओव्हर. फुल टॉस बॅट वरती आहे. इथून मात्र पॉइंटला बीट करून बॉल अलॉंग दी कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. बॉल चालला सीमा पार. करणचा आलाय हा चौकार. 2 ओव्हर इथून समाप्त होत असताना 2 ओव्हर मध्ये धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही बघू शकाल 17. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी धावा हव्यात त्या मात्र 14. माळेवाडी लवकरात लवकर मॅच आपला ताब्यात खेचण्याचा प्रयत्न नक्की करेल, पण अजूनही मॅच मध्ये इन आहे तो मात्र ब्रदर्स 11 धोत्रे. काल अंजप संघाच्या प्रवीण पथारेने 11 चेंडू डॉट टाकले होते लगातार आणि 12व्या चेंडूवरती फक्त सिंगल दिली होती. अगदी तशीच जर का बॉलिंग ब्रदर्स 11 धोत्रेच्या सनीने केली, जशी पहिली ओव्हर 4 धावांची होती, ही ओव्हर जर 4 धावांची आली किंवा त्यापेक्षा कमी तर मात्र परत एकदा ते प्रेशर बनवण्यामध्ये सनी सक्सेसफुल होईल. किरण रसाललाही माहिती की स्कोर जरी कमी आहे तरी लोवेस्ट स्कोर वाचवण्यासाठी आपल्याला देखील मेहनत करायची आहे. श्रेयस अय्यर पंजाब संघाचा कर्णधार ज्याने 265 धावा चेसही केल्यात आणि 111 धावा डिफेन्सही केल्यात. दोन्ही बाजूने कॅप्टनने तेवढाच दमखम दाखवला आणि गेल्या वर्षी ज्या संघाने ट्रॉफी जिंकली होती या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिला होता तो अमर धुळे आणि त्याच्या सोमजा 11 सावळे संघाचं देखील हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द सिरीज ठरला होता पहिल्या पर्वामध्ये अमर धुळे, आपलं सहर्ष स्वागत. टीम आई एकविरा कोल्हारे यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सनीच्या विरोधात स्ट्रायकर एनला उभा आहे फलंदाज यश.
पहिला बॉल बॅटवरती आहे, ऑन साइडला मारला डीप मिड विकेट वरून खेळाडू आला आणि सिंगल इथून कंप्लीट केली. खर तर आता स्कोर फक्त 17 बॉल मध्ये 13 पाहिजेत. 18 वरती धावा टीम मोरिया 11 मालेवाडीच्या. चेंडू अधिक आहे, धावा कमी आहेत. ब्रदर्स 11 धोत्रे संघ देखील लढतोय. म्हणजे अजूनही मोरिया 11 मालेवाडीच्या फलंदाजांनी तेवढंच टेन्शन आहे गोलंदाजांचं. टप्पा पडलाय, बॅट कट आणि मागे चालला बॉल. कॅचही नाही आणि बॉल अडवण्यासाठी धावतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी समीप अडवलाय, पायाने अडवलाय. तोपर्यंत 1-2 तिसऱ्या रन साठी 3 धावा इथून कंप्लीट. या 3 धावांनी स्कोर कार्ड वरती धावा पोहोचल्यात मात्र 21. अजूनही विजयासाठी 16 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. कॅच नव्हे तर हा बॉल अडवायला हवा होता. एक एक जर का लगातार डॉट बॉल आले तर फलंदाजावर प्रेशर बनेल आणि त्यासाठी सनी इथून बॉलिंग करतोय. फुल टॉस आहे, विकेटची चान्स. कॅच ड्रॉप अनिल होते आणि इथून सिंगल रन. आलेली चान्स गमावली. सिंगलही आले आणि फलंदाज देखील इथून सेफ राहिलेत. अनिल होता. खरं तर ब्रदर्स 11 धोत्रे संघाच्या 12th मॅनला विश्वास होता की अनिल कॅच पकडेल, पण अनिलने कॅच ड्रॉप केली. धावा संख्या 1 ने वाढली. स्कोर कार्ड वरती 22 धावा. क्लीन बॉल, विकेट आली आहे. दांडी दांडी गोल. फलंदाज वाद. सुनीलजी गोडविंदा साहेबांच्या चेहऱ्यावरती येणारी ही स्माइल की काय क्रिकेट चालू आहे. 31 धावा बनवायच्यात, पण याही टीमची थोडी दमचाक करतोय ब्रदर्स 11 धोत्रे. आता मोरिया 11 माळवाडी जिंकणार की ब्रदर्स 11 धोत्रे जिंकणार याची चर्चा रंगू लागली आहे. हा सामना असा जर का सुरू राहिला, चौकार आलेच नाही, सिंगल डबल न मॅच चालू राहिली, डॉट बॉल आले, विकेट गेली, तर असा नाट्यमय घडामोडी घडणारा हा सामना शेवटच्या बॉल पर्यंतही जाईल. फक्त 5. समजा 11 सावळे संघ यानंतर टॉस त्यांनी जिंकलाय. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विरोधात बॅटिंग करेल तो मात्र आई एकविरा कोलारे. आदरणीय मनोहरजी हजारे साहेब या मंचावरती आहेत. मी संजयजी कराळे साहेबांना विनंती करेल, सूरज गोडविंद यांना विनंती करेल की मनोहरजी हजारे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती करावा. कॅमेरामॅन स्टेज वरतीच कॅमेरा आपण कव्हर करा, जिथे आमचे सन्माननीय पाहुणे मनोहर हजारे साहेबांचा सन्मान त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. यानंतर आई एकविरा कोलारे हा संघ खेळणार आहे. हजारे साहेब आवर्जून त्याही टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत.
या स्पर्धेचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे साहेब यांच्या शुभ हस्ते मनोहरजी हजारे साहेबांचा सन्मान आणि त्यानंतर मिलिंदजी विरळे साहेबांचा सन्मान केला जाईल. महेंद्र माफिया सभी महेंद्र विरळे साहेबांचा सन्मान. कारण या परिसरामध्ये करता जेव्हाही क्रीडा स्पर्धा असतात, जेव्हाही कोळारी संघ खेळतो, महेंद्र विरळे साहेब आणि मनोहरजी हजारे साहेब यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आज खरं तर आमच्या सर्व ऑफिशियल भारतात अंपायरचा असेल, डीजे ऑपरेटर, कॉमेंटेटर, केटीसी लाईव्ह इव्हेंट सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था कृष्णाई फार्म हाऊस येथे करण्यात आलेली आहे. आप्पा आपलं मनापासून धन्यवाद. गोडविंद परिवाराच्या मनापासून धन्यवाद. 5 धावांची गरज आहे. हवाई उंची आणि पकडली कॅच. मॅच में ट्विस्ट. अजून 11 बॉल, धावा पाहिजेत 5. एक बॉल 6 ची गरज असताना याच फलंदाजाने अर्थात राजेश माळीने तो सिक्सर मारला असता. माळेवाडी आणि भालेवडीकरांच्या सर्व खेळाडूंच्या मनात तो षटकार आहे. आता 5 धावांची गरज आणि विनिंग सिक्सर ने मॅच कंप्लीट करेल का राजेश माळी. समोर निलेश रसाल एक कडवं आव्हान घेऊन आला. अजूनही मॅच आम्ही जिंकू शकतो यासाठी झुंज देतोय. धीम्या गतीचा बॉल इथून मात्र समोर ढकललाय. सिंगल इथून कंप्लीट केली आहे. दुसऱ्यासाठी चान्स घेणार नाहीत. 1 रन इथून स्कोर कार्ड वरती येईल. धावा फलकावरती धावा आहेत 27. विजयासाठी गरज आहे ती मात्र 4 धावा संख्येची. आणि ज्या व्यक्तिमत्वाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये कोल्हारे गावचे युवा उद्योजक, युवकांचे प्रेरणास्थान, युवा उद्योजक, आदरणीय सगळ्यांच्या मनावरती अधिराज्य करणारे आदरणीय युवा उद्योजक संदेशदादा हजारे यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. माजी पंचायत समिती सदस्य चषक संदेशदादा हजारे यांच्या समवेत शंकरदादा हिलाल, त्याचबरोबर आकाश जाधव दादा आणि गायकवाड दादा, सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वांनी अतिशय मानाने सन्मानाने मंचावरती येऊन आसन सवा. फार मोठी क्रीडा स्पर्धा आणि युवा उद्योजक संदेशदादा हजारे यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. लॉंग ऑनला इथून बॉल चाललाय. इथून परत एकदा सिंगल. 2 बॉल 2 सिंगल 28 झाल्यात. 3 धावांची गरज आहे. 9 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. 3 धावांची गरज आहे. क्रीडा स्पर्धेमध्ये आकाशजी जाधव, शंकर हिलाल दादा, गायकवाड दादा यांचं मनपूर्वक स्वागत. 3 धावांची गरज आहे आणि बॉल बाउंड्रीच्या दिशेने. विजयाचा चौका राजेश मालीच्या बॅट मधून जिंकलाय तो मात्र मोरिया 11 मालेवाडी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय 2 ओव्हर मध्ये 4 विकेट घेणारा तेजस लेकुरवाल.